नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकन्या आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येत्या 24 तासाचा हवामान अंदाज पाहूया. आज 1 वाजल्यापासूनच आजचा थोडासा आढावा घेऊया. वाणी चंद्रपूर ह्या साईडला पावसाचा सुरुवात झालेली आहे. इकडे अलियाबाद चंद्रपूरला 1 वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली दिसून येते. इथं पुढे 2 वाजल्यानंतर हाच पाऊस थोडासा वाढत गेलेला आहे असं दिसतं आणि हा पावसाची तीव्रता अमरावती कोसाड ह्या साईडला वाढत गेलेली आहे. चंद्रपूर साईडला जोर थोडासा टिकून राहिला. त्यानंतर पाहायला गेलं तर अमरावती नागपूर चंद्रपूर ह्यामध्ये 3 वाजेपर्यंत पावसाचा जोर गोंदिया परिसरात टिकून राहिलेला आहे. जे नागपूरला काल सांगत होतं मुसळधार पाऊस पडणार आहे ते चंद्रपूर आणि नागपूरच्या मध्ये दाखवत आहे. त्यानंतर तो गोंदिया नागपूरच्या पूर्वीच गोंदिया ह्या साईडला पावसाचा जोर अधिक वाढला. कवर्धा ह्या साईडला नैनपूर ह्या साईडला पावसाचा जोर अधिक वाढला गेला. नंतर पाहायला गेलं तर अतिवृष्टी ह्या भागात झाली. रायपूर या भागात सरकणार असं काल सांगितलं होतं, पण ह्या भागात अतिवृष्टी झाली आणि नागपूर ह्यातून थोडंसं बचावलं गेलं. चंद्रपूर आता रात्रीतून पाहायला गेलं तर चंद्रपूर तिकडे जगदलपूर रायपूर ह्या विशाखापट्टणम ह्या साईडला पाऊस सरकताना दिसत आहे. हा समुद्रातच हळूहळू करत पाऊस निघून जाईल असं वाटत आहे. इकडे रामगुंडम आणि जगदलपूर विशाखापट्टणम ह्या साईडला पाऊस ओसरता जाताना वाटत आहे. पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पावसामुळे उत्तर भागात महाराष्ट्राच्या नागपूरला जालना परिसरात किंवा उत्तर भागातून गार हवा आज वाहणार आहे. तिथं थोडासा थंडावा जाणवणार आहे. इतरत्र महाराष्ट्राच्या दक्षिण भागात बघायला गेलं तर सांगली सोलापूर तसेच कर्नाटकचा भाग या परिसरात तापमान वाढ कायम आहे. त्यामुळे 20-25 सेंटीग्रेड तापमान असल्यामुळे उकाडा जास्त वाटणार आहे. उद्याचा अंदाज पाहायला गेला तर उद्या पावसाचा जोर थोडा कमी वाटेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन अपडेट्स मिळवत चला. आता कडे मी व्हिडिओ करत आहे का तर वेळ जास्त जातो म्हणून. उद्या 11 वाजल्यापासून नागपूर अकोला ह्या उत्तर साईडला पावसाला हलकीशी सुरुवात होईल. त्यानंतर पुढे जाऊन हा पाऊस फक्त नागपूर रायपूर कोरपा इकडे गोंदिया ह्या साईडला हलक्याची गर्जना उद्या होईल. एकंदरीत काय स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस पडायची शक्यता उद्या वाटत आहे. इकडे विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर कोरबान ह्या साईडला पावसाचा जोर हळूहळू तिकडे जाताना दिसत आहे आणि पाऊस उद्या थोड्या दिवस ओसरणार दिसतोय. महाराष्ट्रातून थोडासा पावसाचा जोर ओसरेल असं वाटत आहे. इकडे दक्षिण भागातून थोडासा पावसाचा जोर करेल पुढे 5-6 दिवसात.